ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वगी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुनित्यं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलीकाय धातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन दुसरे चरणा संताचिया शांतप्रपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम याडी जगज्जननी चरणे नमन करा। बापू संत सेवालालय पवित्र चरणे दंडवत प्रणाम करा। जो गुरु संत महंत वेनगे अतिराम बापू रामराव बापू वीरायाडी शंकरलिंग बापू से चरणे नमन करा। प्रभाते वेळा सणे नामले जपण गुरुजनो संत महंतनो रेडियो તમારી શેર શેરને નમન કરો। કાલે आपण जो काय चिंतन करते आ रहे ते सात्विक पूजा करतो काय सात्विक विचार तो काय निरपेक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष जो अनपेक्ष आपण जर धान किदे भागतो वो काय होतो धान वो सात्विक पूजा करावचं तर अपेक्षा किती करतो वो काय करतो राजस तामस अस पूजा करातो जास जेर कान सात्विक जो काय विचारच असं सात्विक विचार ते जर आपण किती भागतो वो निष्काम भाव काय करायचं तो होत આપણે ना होत આપણે बंधन છે ને अस विचार कहते हैं उन सात्विक करण के। तो अब आज 21वें श्लोक में काय कहते जा उसको तो श्री भगवान उवाच यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः धीयते च परिक्लिष्टं तद्दानं संस्मृतं यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः धीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं संस्मृतं। तो तू यत परिक्लिष्टम तो कष्टाती च प्रत्युपकारार्थम प्रत्युपकार के ताणीन वा फलम फलेर उद्देश मिले ताणे पुन्हा धीयते होटो दच केन होटो आपण किदे करतो आपण मळच केन तत् आधानम असो दान काय करावचं तो राजसम राजस तो येन स्मृतम तो राजस केन करत तो कुणसो दान कष्ट आणि प्रत्युपकारार्थम भयसन फलम उद्देश मिळताणे जो करस दान तो राजस दान जो तू काय करावचं राजस करून करावचं प्रत्युपकार मिळले ताणे जो दान करचं तो दानेन काय करावचं राजस दान करून करावचं। तो आपण काय दान करायचं कुणसो दान यत्तु प्रत्युपकारार्थम राजस दान प्रत्युपकार जो कुरच आपण काय
दान वस्तू देमाचा और काय केमाचा आपण पुरोहितेनं जो काही श्रेष्ठ संत ज्ञानी माणसेनं उन्हेनं जो काय आपण दान करायचा वो दान काय करायचा तो आपण निष्काम भावेती व दान करणं. आदर आपण कोई बेटार वाया या नवो गर्भधारे या वावडी खोतरायाचा तो अस आज मूर्तिमय आपण हिता कर्म लेजन जेन आपण दान दिने भा तो वो दान जो संत महंते ने दान दिने तो विचार आपण कने बी न करनो की येती आपल्याला काय मिळच येती आपल्याला काय मिळच या आपण दिने तो आपल्याला काय लाभ होच काय आपल्याला काय पुण्य मिळच पण अस बन विचार करे जो दान करत वो सात्विक आदरे मैं आज मार बेटार वाया करो छू बेटीर वाया करो छू आणि मग अतरा माणसानं दान किदो અહીં कारण मन आंग कतरा करे छे मार बेटा ने या मार बेटीर होटो एक तोलो सोनो घालच काय अस से जर आपण विचार करताना जर दान किदे तो वो दाने ना काय कच भाग तो वो राजस दान पण काय कच राजस दान उदान कायच भाग तो राजस दान किराव जेर कान राजस दान आपण काय करच भा तो बंधन करस राजस दान काय करस बंधन करस जेर कान अत आपण हिता सारू आपण आचो वेद आपण आचो क्रेद असं जर विचार करन जर दान किदे गतो उदान काय करावच वो राजस दान करन करावच फलम उद्देश्य वा पुनः फलेर उद्देश्य मिले ताणे जो परलोकेर आशा मिलेन आज म आचो जर होम हवन किदो गतो मन दुसरे लोके माय या दुसरे कुणसी भी जगते में मन आचो मळिया काही करन जर आशा मिलेन काय दान करस देग कोण काय राजस दान करन करावस अस दान आपल्याला फल देणे असो फलोपकारार्थम जो असेर फलेर विचार करन जर दान किदे भाग तो उदान काय करावच तो उदान राजस करावच तो धीयतेच आपण जो धीयतेच देश कालेच पात्रेच कालंकित आहे आपण देश काल कना योग्य जागान जमलाचा वो जागे माय जर आपण कतरा साध्य व जत्रा एक ब्राह्मणेन या दी ब्राह्मणेन या आपण आमले जे संतृवने आपण से एक संत्र एकोडी बळमलाचा कत आच जागे में तो कोई तीर्थ यात्रा असं कतरा को कोटी जन्मेर पुण्य तो तीर्थ यात्रा करायचा उस तीर्थ यात्रा जमला जना आपण एक विशेष जाग देश कालेच पात्रेच देश कालेच पात्रेच तो काय पंढरपूर जमलाचा पंढरपूर जाव जना आपण काय करायचा हाट करेन 10,000 पहले जाव करायचा आदर 1-2,500 रुपये आपण केन एक संत्रे 10-12 संत्रे मैं काणो दूचो भाग तो वो देश कालेच पात्रेच सात्विक काय वचो सात्विक जो दान वच तो आज आपण राजस दान काय करायचा तो आपण राजस दान अत्रा आपण कतरा लाभ मिळिया आपण काय किदे तो काय मिळच आपण कतराक न होटो दिय असे राजस दान करावस सात्विक दान को रज भाकरन तो विवेके पर रचू आपण जो आज जागेन जमलाचा असं देशन जमलाचा ओतेर दाडो आचो दाडो रच आज कोणशी दाडा असं दाडेन जर दान किदे तो वो दाने ती काय होस आपण जीवना पवित्र वच वो निष्काम पुण्य कतरा को जन्मन आपण पुण्य काय करच वो पुण्य आपण जन्म आपण लार रच तो राजस दान काय करच ते काही बंधन वच हे काय वच बंधन वच असं बंधन वच कोण दान आपण काय करच भाग तो देख आपण जीवनान कष्ट करच करण केते आवच जेर कान आपण दान को करनो भाग तो कतरा मळच कज कोण बन आसार किदे ग तो सात्विक करावच जर मळच करण किदे ग तो राजस करावच करून कजस अस दान आपण बंधनकारी वच करून केते आमलेच जेती राजस दान काय ग तो आशा अपेक्षा मेलेन करेरो सात्विक दान काय करण तो देखो
जो निरपेक्ष काय अपेक्षा शनी जो करे जे दानेन काय होच वन सात्विक दान करावच कारण किती जराच जेथे आपण जो दान करायचा तो विवेक घण मुख्यमय विवेक जागृत रीक तो आपण घण पुण्य करलाच जर विवेक आपण नाही न री आपण जर विचार न कळे तो कळावाड रेतो बी न कळे तो बी आपण नाही काय व्हायचं राजस्वच बंधन होच वस्त दान अपेक्षा मिळले ना केव करायचं आपण होटो कतरा दचो आपण घाले कतो आपण दिले कतो आपण काय मिळच जस जो काय आसा मिलन करायचा ऊ दान बंधन वच करण किती जायचं जेथे अत काय कस प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते चे परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम असो राजस दान वच भा कतरा मळच करण तर आसा मिलन किदे कतो ऊ राजस दान केरावच करण किती जायचं जर का ना आज एक विचारे पर चिंतन करते जामा राजस दान कतो होते बंधन रच तू राजस दान आपण काय करायचं मांग जोकडून मळचक मिळे नाही को राग द्वेष होते जर आपण आसा मनमले ऊ न मळे तर आपण काय आवच राग द्वेष आण पडत रीस आण पडत जर आपण काय जर अनपेक्षम सुचिरदक्ष काय अपेक्षा नरी जर बन अपेक्षा जर धान करून तो सात्विक धान करावचं असं धाने ते आपण काय होत बा करत आपण ना जन्मो जन्मे आपण सात्विक अंतकरण शूद्रच सत्संग मळच संत जन्म मळच कोई संतेवनेर घरेर दर्शन मळच अस जो निष्काम भावेती जो धान कर्मलच होते आपण काय होत जन्मो जन्म सत्संग घडच आणि राजस धान्याचे काय होत बंधन होत श्रीमंत की मळच स्वर्ग सुख मळच पण आपण काय मळेनी भागतो ज्ञान मळसक मळेनी को जर का ना जो राजस धान आणि भा बंधन वच काय सात्विक धानच ओ सात्विक धान ते आपण ज्ञान प्राप्ती वच जस विचार किती करायचं बोलायचं कोण कृष्ण अर्पण करून रामकृष्ण